नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेरणा आणि वल्लरी मिठ्ठू, तेजा आणि श्वेतामधील भांडण मिटवण्यासाठी काय करावे लागेल याबद्दल विचार करत असतात. आता तितक्या तिथे मिठ्ठू येते. आता मिठ्ठूला बघून वल्लरी म्हणते की बरं झालं तुम्ही आलात, मी तुमच्याकडेच येत होते. आता तेजासुद्धा तिथे येते. तेव्हा प्रेरणा तेजाच्या हाताला पकडून तिला घेऊन येते आणि म्हणते की तेजा इकडे ये जरा. तेव्हा वल्लरी त्या दोघींना म्हणते की चला रंग लावा. यावर प्रेरणा म्हणते की तेजा तूही मिठ्ठूला रंग लाव आणि हे भांडण आत्ताच्या आता मिटवून टाका. गेल्या वर्षीची रंगपंचमी आठवत नाही का तुम्हा दोघींना? किती धमाल केली होती आपण, किती मजा केली होती आणि भांडत बसला आहात तुम्ही. तेव्हा वल्लरी म्हणते की हो ना, मग यावर्षी मी आहे तर माझ्यासोबत पण धमाल करा ना तुम्ही. मागच्या वर्षी मी कुठे होते रंगपंचमीला? मला बघायचं आहे तुम्हाला अशी छान मस्ती करत रंगपंचमी खेळताना. तेव्हा तेजा वल्लरी आणि प्रेरणाला रंग लावते. आता वल्लरी आणि प्रेरणासुद्धा तेजाला रंग लावतात. आता वल्लरी तेजाला म्हणते की आता मिठ्ठूताईंना लावा, पण तेजा काहीही न बोलता मिठ्ठूला रंग न लावता श्वेताजवळ जाते आणि श्वेताला रंग लावते. आता वल्लरी मिठ्ठूला समजावत म्हणते की आता श्वेताताईंचं झालं की लावते. आता वल्लरी मिठ्ठूला समजावत म्हणते की आता श्वेताताईंचं झालं की लावतील. आणि हे बघा मिठ्ठूताई, आता त्या एक पाऊल पुढे येणार आहेत, तुम्हीसुद्धा एक पाऊल पुढे या. आता तुम्हीसुद्धा त्यांना रंग लावा आणि भांडण मिटवून टाका. आणि ती तेजाला म्हणते की या लावा मिठ्ठूताईंना रंग. यावर तेजा वल्लरीला म्हणते की माझ्या माणसांना लावून झालंय रंग. तेव्हा प्रेरणा तेजाला म्हणते की तेजा हा काय वेडेपणा आहे. मग वल्लरी मिठ्ठूला म्हणते की मिठ्ठूताई तुम्ही सुरुवात करा ना, तुम्ही रंग लावा तेजाताईंना. तेव्हा मिठ्ठू वल्लरी आणि प्रेरणाला रंग लावते आणि म्हणते की मला ज्या महत्त्वाच्या आहेत ना वल्लरी आणि प्रेरणादी, त्यांना मी कलर लावला आहे. बाकीचे असले काय आणि नसले काय मला काही फरक पडत नाही. तेव्हा श्वेताला आणि तेजाला खूपच राग येतो. आता तेजा श्वेताला म्हणते की बरं झालं ना श्वेता. आता वल्लरी त्या दोघींना म्हणते की अहो काय चाललं आहे तुमचं, काय करताय तुम्ही? तुम्हाला भांडण संपवायला सांगतोय तर ते करायचं सोडून तुम्ही भांडण वाढवतच चाललात. एवढी तकलादू आहे का तुमची मैत्रीण? तेव्हा आणि मोठ्याने म्हणते की चला एकमेकींना रंग लावा पटकन. यावर तेजा रागाने म्हणते की जमणार नाही असं म्हणून ती श्वेताजवळ जाऊन बसते. आता मिठ्ठूसुद्धा म्हणते की हे शक्य नाही. तेव्हा वल्लरी रागाने म्हणते की बस झालं प्रेरणाताई, यांच्यासाठी आपण का नाही रंग खेळायचे? आपण खाली जाऊया आणि रंग खेळूया. बसू दे त्यांना इथे, यांना नाही ना खेळायची रंगपंचमी, मग नको खेळू देत. यांच्यासाठी आपण आपला सण का वाया घालवायचा? चला असं म्हणून ती प्रेरणाच्या हाताला पकडून तिला जबरदस्तीने तिथून खाली घेऊन जाते. आता यानंतर आपण पाहतो की खाली सर्वजण रंग खेळत असतात. तेव्हाच वल्लरी आणि प्रेरणा तिथे येतात. आता रोशन आंटी त्यांना बघून त्या दोघींच्या जवळ येतात आणि त्या दोघींनाही कलर लावतात. आता तितक्यात बंडू आणि त्याची बायकोचं लक्ष त्या दोघींकडे जातं. आता प्रेरणा आणि वल्लरी रोशन आंटीला रंग लावत असतात. तेव्हाच तिथे बंडू प्रेरणा आणि वल्लरीला ऐकू जाईल या आवाजात त्याच्या बायकोला म्हणतो की बायको, काय काय माणसं खूपच निगरघट्ट असतात ना. यावर त्याची बायको म्हणते की हो ना, लग्न मोडलं तरी रंग खेळायची किती हौस असते ना. आता हे ऐकून प्रेरणाला खूपच वाईट वाटतं, पण वल्लरीला मात्र त्या दोघांचा खूपच राग येतो आणि ती रागाने त्यांच्याजवळ जाते आणि म्हणते की भूते, तोंड सांभाळून बोलायचा, नाहीतर रंग न लावता तोंडाला कसं रंगवायचं मला चांगलंच येतं. तेव्हा बंडू रागाने वल्लरीला म्हणतो की वल्लरी, कोण समजतेस ग स्वतःला? यावर वल्लरी मोठ्याने म्हणते की प्रेरणाताईंची खास मैत्रीण. आता प्रेरणाला खूपच वाईट वाटत असतं आणि ती रडायला लागते. आता वल्लरीचा आवाज ऐकून तेजा, मिठ्ठू आणि श्वेता बाल्कनीमध्ये येतात आणि काय चाललं आहे ते वरूनच बघायला लागतात. आता वल्लरी रागाने बंडू आणि त्याच्या बायकोला म्हणते की त्यांच्या विरोधात मी एक शब्दही खपवून घेणार नाही या, आधीच सांगून ठेवते तुम्हाला. तेव्हा बंडूची बायको म्हणते की वल्लरी गप्प बसा, असं काय चुकीचं बोललंय ग बंडू? असं पण ह्या प्रेरणाचं लग्न ठरतच नव्हतं आणि जे ठरलं ते पण मोडलं, त्याचं काहीच नाही आहे हिला आणि आली कलर खेळायला. हे ऐकून प्रेरणाला खूपच वाईट वाटतं. आता वल्लरी रागाने बंडूच्या बायकोला म्हणते की अहो हे काय विचार आहेत तुमचे? त्यांचं लग्न मोडलं म्हणून आयुष्यभर त्यांनी घरी बसायचं का? त्याचं दुःख करतील, पण मुळात तुम्ही आहातच कोण हे सर्व बोलणारे? की तुम्ही समजता कोण स्वतःला? आणि रागाने म्हणते की शेवटचं सांगते तुम्हाला, पुन्हा जर असं बोललात ना तर लक्षात ठेवा. तेव्हा वल्लरीला असं चिडलेलं बघून प्रेरणा तिच्या जवळ येते आणि तिला समजावत म्हणते की वल्लरी जाऊ दे ग, सोडून दे ना, तू कशाला पडतेस या सगळ्यांमध्ये? तेव्हा वल्लरी रागाने म्हणते की पण असं कसं बोलू शकतात त्या? यावर प्रेरणा तिला समजावत म्हणते की ऐक, तू तोंडाला नको लागूस त्यांच्या.
त्यांना काय बोलायचं आहे ना ते बोलू दे, सोडून दे. आता रोशन आंटी बंडू आणि त्याच्या बायकोला म्हणतात की बंडू, तू आणि वनिता प्रेरणाशी असं बोलू शकत नाही. आणि त्या प्रेरणाला म्हणतात की रडू नकोस हां. आता तेव्हा बंडूची बायको म्हणते की काय चुकीचं बोललो आहे आम्ही. आता वरून तेजा, मिठू आणि श्वेता हे सर्व बघत असतात. श्वेता चिडून म्हणते की बघितलं का ते भूते कसे टॉन्ट मारतात आपल्या प्रेरणाला. तेव्हा तेजा म्हणते की यांना ना चांगली अद्दल घडवली पाहिजे. आणि श्वेताला काहीतरी आता सुचतं आणि ती म्हणते की थांब मी आलेच, असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते. आता रोशन आंटी बंडू आणि त्याच्या बायकोला म्हणत असतात की तुम्ही तिला असं बोलू शकत नाही, तुम्हाला तो हक्कच नाही, वल्लरी बरोबर बोलते, असं म्हणून वल्लरी रोशन आंटी बंडू आणि त्याच्या बायकोसोबत भांडायला लागतात. आता प्रेरणा त्यांचं भांडण बघून खूपच वैतागलेली असते. आता आपण पाहतो की श्वेता एका बकेटमध्ये पाण्याने आणि कलरने भरलेले फुगे घेऊन येते आणि आता त्या तिघीही बंडू आणि त्याच्या बायकोला बाल्कनीमधूनच ते फुगे मारायला लागतात. तेव्हा वल्लरी आणि प्रेरणा या तिघींकडे बघून खूप हसायला लागतात. बंडू आणि त्याची बायको मात्र अचानक असं एकापाठोपाठ एक फुग्यांचा मारा होतोय बघून खूपच घाबरलेले असतात. आता तेजा रागाने म्हणते की प्रेरणाला बोलतोस ना आमच्या, मग घे, असं म्हणून ती फुगे फेकून मारायला लागते. आता वल्लरी, प्रेरणा आणि रोशन आंटी हे बघून हसत असतात. आता बंडू आणि त्याची बायको घाबरून तिथून निघून जातात. आता वल्लरी हसत प्रेरणाला म्हणते की बघितलं ना भूते फॅमिलीची कशी वाट लावली ते. तेव्हा प्रेरणासुद्धा हसत म्हणते की हो ना. आणि ती श्वेता, तेजा आणि मिठूकडे बघत वल्लरीला म्हणते की नीट लक्ष देऊन बघ ना, तिघी एकमेकींशी काही बोलत नाहीत अजून, पण ते भूते मला वाईट साईड बोलले तर कशा चवताळून एकत्र आल्या बघ ना माझ्यासाठी. आणि म्हणते की वल्लरी, आता ना सगळं व्यवस्थित होईल असं मनातून वाटतंय. यावर वल्लरी म्हणते की प्रेरणाताई, तुमच्या तोंडामध्ये साखर पडो, असं म्हणून ती त्या तिघींना आवाज देऊन म्हणते की तुम्ही तिघी या ना पटकन खाली. आता यानंतर आपण पाहतो की तेजा, मिठू आणि श्वेता रंग खेळायला खाली येतात. तेव्हा श्वेता रोशन आंटीला रंग लावत म्हणते की रोशन आंटी सॉरी, प्लीज रंग लावू द्या ना. यावर रोशन आंटी तिला म्हणतात की तू कशी वागतेस, काय माणूस आहेस तू, कधी कधी एकदम फ्रेंडली वागते आणि कधी कधी तुझ्याशी कसं वागायचं सांग मला, कधी चांगलं वागतेस तर कधी एकदम चिडतेस, तू काय सटकू आहेस का. तेव्हा श्वेता म्हणते की नाही नाही, मी सटकू नाही आणि तुम्ही ना माझ्या खूप फेवरेट आहात, मी ना तुमच्याशी असं परत कधीच नाही वागणार आणि आजही वागायला नको होतं, प्लीज मला मोठ्या मनाने माफ करा ना. यावर रोशन आंटी म्हणतात की चल ठीक आहे, आज तुला माफ करते, पण परत असं करू नकोस, आधीच सांगते, असं म्हणून त्या दोघीही एकमेकींना रंग लावतात. आता यानंतर आपण पाहतो की सर्वजण रंग खेळत असतात. आता श्वेता धावत येते आणि मिठूला जाऊन धडकते, पण त्या दोघी एकमेकींशी काही न बोलता परत रंग खेळायला तिथून निघून जातात. तेव्हा तेजा आणि श्वेता मिठूसमोर एकमेकींना रंग लावत असतात आणि मजा मस्ती करत असतात. हे बघून मिठूला थोडंसं वाईट वाटतं. आता वल्लरी, प्रेरणा आणि मिठू एकमेकींना रंग लावत असतात. तेव्हा तेजा तिथे येते आणि ती वल्लरीला रंग लावते आणि मिठूलासुद्धा रंग लावण्यासाठी ती हात पुढे करते आणि परत थांबते आणि परत ती मिठूला रंग न लावता प्रेरणाला रंग लावते. तेव्हा मिठूला थोडंसं वाईट वाटतं आणि ती तिथून निघून जाते. आता यानंतर रात्री आपण पाहतो की मिठू रडत असते आणि तेजा आणि वल्लरी तिला समजवत असतात. आता प्रेरणा मिठूला म्हणते की मिठू, तेजा कधी कोणाच्या प्रेमात पडेल असं आपल्याला कधीच वाटलं नव्हतं ना, आणि हर्षित तिला खूप आवडलं आहे गं. यावर वल्लरी म्हणते की हो ना, मला जेव्हा पहिल्यांदा समजलं ना की तेजाताई प्रेमात पडल्या आहेत तेव्हा तर मला खूप आश्चर्यच वाटलं. तेव्हा प्रेरणा म्हणते की पहिलं प्रेम आहे ना गं तिचं, त्याच्यामुळे ती खूप पॉझिटिव्ह झाली आहे. आणि ती मिठूला म्हणते की मिठू तू समजून घे ना गं तिला. तेव्हा वल्लरी म्हणते की मिठूताई, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका ना. तेव्हा प्रेरणा मिठूला समजावत म्हणते की हे बघ, आम्हाला माहिती आहे की तुला हे सगळं करताना खूप त्रास होणार आहे, पण त्या दोघांच्या आधीपासूनच मैत्री आहे ना, दोघे जुने मित्र आहेत, त्यामुळे तू मोठेपणा घे आणि बाजूला हो. यावर वल्लरी म्हणते की आता ही गोष्ट तुम्हीच समजून घ्या ना मिठूताई, काही झालं तरी आपली मैत्री नाही तुटली पाहिजे. तेव्हा मिठू खूपच रडायला लागते. आता वल्लरी आणि प्रेरणा तिच्याजवळ येतात आणि तिला समजवायला लागतात आणि वल्लरी आता म्हणते की मिठूताई, तुम्ही कशाला रडताय, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं, मी फक्त तुम्हाला सांगत होते. यावर मिठू म्हणते की त्याच्यासाठी रडत नाही आहे मी, माझा विचार झाला आहे. तेव्हा वल्लरी आणि प्रेरणा आश्चर्याने विचारतात की म्हणजे. यावर मिठू म्हणते की म्हणजे मला असं वाटतंय की आपली मैत्री जास्त इम्पॉर्टंट आहे, मी उद्याच या विषयावर तेजाशी बोलणार आहे. हे ऐकून वल्लरी आणि प्रेरणा खूप खुश होतात. आता वल्लरी खुश होऊन रडायला लागते आणि म्हणते की आपल्या मिठूताई किती समजूतदार आहेत ना. प्रेरणासुद्धा खूप खुश होते आणि म्हणते की बघ ना, आपल्या सगळ्यात लहान आहे ही, पण आज हा समजूतदारपणा दाखवून तू खूप मोठं काम केलं आहे
आहेस मिठ्ठू आणि आम्हाला तुझा अभिमान आहे. तेव्हा मिठ्ठूसुद्धा खूपच इमोशनल झालेली असते आणि ती म्हणते की काय आहे, या घरात 2-2 समजूतदार मुली असताना मला काहीतरी शिकायला हवं ना त्यांच्याकडून, असं म्हणून त्या दोघींनाही ती मिठी मारते. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की प्रेरणा देवपूजा करत असते. तेव्हाच तिथे मिठ्ठू आणि वल्लरी येतात. आता मिठ्ठू तेजा आणि श्वेताजवळ जाते आणि नेहमीप्रमाणे मोठ्याने गुड मॉर्निंग असं म्हणते आणि विचारते की आज काय आहे नाश्त्याला. तेव्हा वल्लरी आणि प्रेरणा दुरूनच त्या तिघींकडे बघत असतात. आता मिठ्ठू नाश्ता करायला लागते आणि प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई मस्त झाला आहे हा नाश्ता, आणि ती तेजाला म्हणते की तो ग्लास पास कर ना तेजा. पण तेजा तिच्याशी काहीच न बोलता शांतपणे तिला ग्लास देते. आता मिठ्ठू श्वेताला म्हणते की श्वेता, काल काय मज्जा आली ना गं रंग खेळायला, आपण कसली वाट लावली त्या भूतेंची. पण श्वेतासुद्धा तिच्याशी काहीच बोलत नाही. तेव्हा मिठ्ठूला खूप वाईट वाटतं आणि ती वल्लरी आणि प्रेरणाकडे बघायला लागते. तेव्हा वल्लरी आणि प्रेरणा तिला खुणावूनच प्रयत्न चालू ठेवायला सांगतात. आता मिठ्ठू श्वेताला म्हणते की श्वेता सॉरी ना गं, असं म्हणताना ती खूपच इमोशनल झालेली असते आणि ती तेजाला म्हणते की तेजा, चुकलं अगं माझं, मी असं वागायला नको होतं, सॉरी ना, प्लीज मला माफ कर. तुम्ही असं गप्प नका ना बसू, बोला ना माझ्याशी, सॉरी म्हणते ना मी. पण श्वेता आणि तेजा मिठ्ठूशी काहीच बोलत नाही. तेव्हा मिठ्ठूला खूपच वाईट वाटतं आणि ती उठून प्रेरणा आणि वल्लरीजवळ येते. आता प्रेरणा मिठ्ठूला म्हणते की काळजी करू नकोस, होईल सगळं नीट. आता मिठ्ठू मोठ्याने प्रेरणाला म्हणते की प्रेरणा दी, मला ना आज बेस्ट विशेसची गरज आहे अगं, म्हणजे आज मी खूप मोठ्या रोलसाठी ऑडिशन द्यायला चालले, मला दही साखर देतेस का. तेव्हा प्रेरणा दही साखर आणायला आतमध्ये निघून जाते. आता वल्लरी हळूच मिठ्ठूला म्हणते की असू द्या, तुम्ही प्रयत्न करताय ना ते महत्त्वाचं आहे, नका काळजी करू. आणि परत मोठ्याने म्हणते की छान प्रयत्न करा बरं का मिठ्ठूताई, खूप मोठा रोल आहे ना. आता प्रेरणा दही साखर घेऊन येते आणि मिठ्ठूला म्हणते की तू काळजी करू नको, जी माणसं पॉझिटिव्हली विचार करतात ना त्यांचं सगळं चांगलंच होतं, तुझी ऑडिशन ही मस्त जाईल. तेव्हा मिठ्ठू त्या दोघींचा निरोप घेऊन आणि देवाला नमस्कार करून तिथून निघून जाते. आता यानंतर आपण पाहतो की तेजा काहीतरी काम करत असते. तेव्हाच तिथे वल्लरी आणि प्रेरणा येतात. आता तेजा त्या दोघींना बघून विचारते की काय आहे. तेव्हा वल्लरी अडखळत म्हणते की कुठे काय. आता प्रेरणा वल्लरीला मोठ्याने म्हणते की वल्लरी, तू बघितलंस का, आपल्या मिठ्ठूचं वागणं बदललं आहे ना, म्हणजे सकाळी श्वेता आणि तेजाला सॉरी म्हणाली ती. यावर वल्लरी म्हणते की हो पाहिलं ना मी, छान झालं ना. तेव्हा प्रेरणा म्हणते की म्हणजे काय, आता भांडण मिटलं ना, म्हणजे आता मिठ्ठूला माफ करायला काहीच हरकत नाही. यावर वल्लरी म्हणते की हो, आणि ती तेजाला विचारते की काय हो तेजाताई, तुम्हाला काय वाटतं. तेव्हा तेजा रागाने म्हणते की मला काहीही वाटत नाही. आता वल्लरी तेजाजवळ बसते आणि तिला म्हणते की तेजाताई ऐका ना, हट्ट सोडून द्या ना, हे बघा माणूस आहे म्हटल्यावर चुका तर होणारच ना, आणि मिठ्ठूताई तर तुमची खास मैत्रीण आहे, तुम्ही एकमेकींना कपडे देता, तुम्ही त्यांचे ऑडिशन्स रेकॉर्ड करता, ते पण कामं सोडून, मग आता हे सोडून द्या ना. तेव्हा प्रेरणा म्हणते की बरोबर बोलते वल्लरी, आणि मेन म्हणजे मिठ्ठूला तिची चूक लक्षात आली आहे ना, मग एक पाऊल पुढे टाकून तू तिला माफ करायला काहीच हरकत नाही आहे. यावर तेजा चिडून म्हणते की नाही, मला नाही जमणार. तेव्हा प्रेरणा विचारते की पण का. यावर तेजा रागाने म्हणते की हे तू विचारतेस, तिला आत्तापर्यंत किती सांभाळून घेतलं आहे मी, माहिती नाही आहे का तुला. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, पण आता पण मोठं मन करून माफ करून टाका ना. यावर तेजा रागाने म्हणते की नाही मला नाही जमणार, माझ्यासाठी अशक्य आहे ते, मला जन्मातसुद्धा वाटलं नव्हतं की मिठ्ठू माझ्याशी असं वागेल. प्रेम म्हणजे पोरखेळ वाटतो ना तिला, आणि यावेळी तर तिने सगळ्या लिमिट क्रॉस केल्या आहेत, नाही जमणार मला. आता वल्लरी तेजाला समजावत म्हणते की बरं ठीक आहे, तुम्ही शांत व्हा, स्वतःला त्रास करून घेऊ नका, आपण बोलूयात नंतर, माझी परीक्षा आहे ना, मला अभ्यास करण्याची गरज आहे, मी अभ्यास करते, आपण बोलूया नंतर. तेव्हा तेजा म्हणते की मला परत या विषयावर काहीही बोलायचं नाही, तुझी परीक्षा आहे ना, तू जा अभ्यास कर, त्यावर फोकस कर. तेव्हा वल्लरी आणि प्रेरणा तिथून निघून जातात. आता यानंतर आपण पाहतो की मिठ्ठू एका ऑडिशनसाठी आलेली असते. आता डायरेक्टर तिला सीन समजावून सांगतो की रोल असा आहे की या सीनमध्ये तुम्हाला जस्ट कळालं आहे की तुम्ही जिला आई समजत होता ना, ती तुमची खरी आई नाही आहे, आणि तुमची खरी आई दार बंद करून आतमध्ये बसली आणि तुम्ही दार वाजवताय. आता मिठ्ठू सीनची तयारी करायला
करायला लागते तेव्हा तिथे अनिमेष बनून आलेला नाटकातील तो कलाकार विनवणी करत असतो की मला कामाची खूप गरज आहे हो, मी हवं तर मी तुमच्या पाया पडतो. तेव्हा तिथला माणूस म्हणतो की मला सांग, तू नाटकामध्ये काम करतोस ना, मग शूटिंगसाठी कसा वेळ देशील. आता खोट्या अनिमेषचा आवाज ऐकून मिठू म्हणते की हा आवाज तर ओळखीचा वाटतोय, असं म्हणून ती त्याच्या दिशेने जायला लागते. आता तो नाटकातील कलाकार विनवणी करत असतो की प्लीज मी सगळं मॅनेज करतो, पण मला काम द्या, मला कामाची खूप गरज आहे हो, ते नाटक नीट चालत नाही आहे, बिलं थकली आहेत हो, सगळी कडकी लागली. आता मिठू त्याच्याजवळ येते आणि त्याला आवाज देते. तेव्हा तो खोटा अनिमेष म्हणजेच नाटकातील कलाकार मागे वळून पाहतो. तेव्हा मिठू त्याला बघून खूप शॉक होते आणि म्हणते की अनिमेष तू. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.